नेपाळमधून एक अतिशय मोठी बातमी समोर येते। नेपाळमध्ये महापुरानं तांडव घातलंय। भोटेकोशी नदीला तिबेटकडून भीषण पूर आलेला आहे। पावसाविना नदीला पाणी आल्यानं सर्वत्र हाहाकार माजलेला आहे। सध्याच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 291 विदेशी नागरिक बेपत्ता झालेत। यामध्ये 105 भारतीयांचा समावेश आहे। नेपाळ पर्यटन मंडळानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार उत्तर नेपाळमधील भोटेकोशी नदीला तिबेटकडून आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली। या पुरात 291 परदेशी नागरिकांसह शेकडो प्रवासी बेपत्ता झालेत आणि त्यामध्ये किमान 105 भारतीय पर्यटकांचा समावेश आहे। या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलेलं आहे। पूर आल्यानं रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि शेजारील स्याफ्रुबेसी या भागात घरं, रस्ते, पूल आणि वाहनं पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेलेत। तिबेट इथं कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेले सुमारे 400 भाविक रसुवागढी भागात अचानक आलेल्या पुरानंतर संपर्क क्षेत्राबाहेर गेलेत। नेपाळ चीन सीमेवरील गावांना या पुराचा मोठा फटका बसलाय। पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं त्रिशूली नदीच्या खोऱ्यातील रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा या 5 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करत नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। नेपाळमधील या भीषण दुर्घटनेनंतर भारताच्या बिहार राज्यातही प्रशासनानं हाय अलर्ट घोषित केलाय। नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे गंडक नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली। या पार्श्वभूमीवर बेतिया, मोतीहारी, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामगढी आणि शिवहर या सीमावर्ती आणि संवेदनशील जिल्ह्यांतील प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याची पूर्वतयारी पूर्ण ठेवण्याचे आणि परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत।